उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत। धनंजय मुंडेंकडून अजित पवारांचं स्वागत करण्यात येईल। तर अजित पवार बीडमध्ये आणि धनंजय मुंडे आता सक्रिय झालेले दिसतात। अजित पवार परळी वैद्यनाथाच्या दर्शनाला सुद्धा जाणार आहेत। तर धनंजय मुंडेंनी अजित पवारांचं स्वागत केल्याचं कळतंय आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। पालकमंत्री आहेत अजित पवार बीडचे आणि त्यामुळे आज अजित पवारांकडून बीड जिल्हा वासियांना काही आश्वासनं मिळतात का, काही घोषणा होतात का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर धनंजय मुंडे सक्रिय झालेले दिसतात आणि अजित पवार यांच्या स्वागतासाठी धनंजय मुंडे आज उपस्थित होते। खरं तर गेल्या काही दिवसांपासून राजकारणापासून थोडेसे लांब दिसतात धनंजय मुंडे। कुठल्याही कार्यक्रमांमध्ये जाहीररित्या फारसे सहभागी झालेले दिसत नाहीयेत। मात्र आज उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्ह्यामध्ये आहेत आणि परळी वैद्यनाथाच्या दर्शनाला अजित पवार जातात। त्या ठिकाणी त्यांचं जोरदार स्वागत होतंय। महेंद्र मुधोळकर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। महेंद्र, काय नेमका आज उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये आलेले आहेत, कशा प्रकारे स्वागत होतंय, कोण कोण उपस्थित आहेत, काय नेमके अपडेट्स? अजित पवार यांचा जो आहे बीड जिल्हा दौरा आता आयोजित आहे आणि सकाळी 8:15 त्यांनी परळीमध्ये अजित पवारांचा ताफा जो आहे तो दाखल झालेला आहे। सुरुवातीला जर बघितलं तर परळीमध्ये एक अनोख्या पद्धतीचा उत्साह जो आहे तो कार्यकर्त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। परळी शहरातले जे रस्ते आहेत ते अक्षरशः बॅनर असतील, फुलं असतील किंवा इतर जे पुष्पहार असतील यानं गजबजून गेलेले पाहायला मिळतात। अक्षरशः 101 किलोचा जो हार आहे तो पुष्पहार अजित पवार यांच्या दिमतीला त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता। आणि आज जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे आणि त्या बैठकीसाठी अजित पवार यांचा हा बीड जिल्हा दौरा आहे। सकाळपासून परळी असेल, आता अंबाजोगाई होईल आणि त्यानंतर आता बीडमध्ये दुपारी साधारणतः नियोजन समितीची बैठक होईल। आणि या बैठकीला पहिल्यांदा जर बघितलं गेलं तर मंत्री पंकजा मुंडे आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे हे दोघं भावंड देखील अजित पवारांच्या सोबत सकाळपासूनच आहेत। आणि दुपारी साधारणतः नियोजन समितीची बैठक होईल आणि बैठकीमध्ये अनेक विषयावरचा जो आढावा आहे तो घेण्यात येईल आणि त्यानंतर मात्र अजित पवारांची पत्रकार परिषद होणार आहे।